नमस्कार. सिटीच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज दिनांक 15 जानेवारी 2025 वार बुधवार. बातमीची सुरुवात करूया सुविचार मालेने. जी माणसं आपला विचार बदलू शकत नाही ते आयुष्यात काहीही करू शकत नाही. आजचा सुविचार आपण बघितला. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. मुंबई पोलिसांची दर्यापुरात धडक कारवाई. 12 जणांनी मुंबईत ऑनलाईन फ्रॉड प्रकरणी दर्यापूर येथून 12 जण ताब्यात. अमरावतीत शांतता राखण्यासाठी कलम 37 लागू. शहरातील शांतता टिकवण्यासाठी सहकार्य करा, पोलीस आयुक्तांचे आव्हान. शिवसेना महिला संघटनेचा जिल्हा सामान्य रुग्णालयात धडक मोर्चा. कारभारावर कडक इशारा. नायलॉन मांजामुळे राजापेठ उड्डाण पुलावर दुचाकीस्वार गंभीर जखमी. धारदार मांजाने संदीप पाटील यांच्या गळ्याला गंभीर जखमी. रमाई आवास योजनेच्या मागणीसाठी पोहरापूर्णा येथील नेतनराव कुटुंबियांचा प्रशासनाला इशारा. 26 जानेवारी रोजी करणार आत्मदहन. आपण ठळक बातम्या बघितल्या. आता घेऊया छोटासा ब्रेक. घर का सारा फर्नीचर दीमको और सीलन से बस 1 साल में खराब हो गया है. कोई बात नहीं, अब आपके घर की खूबसूरती बढ़ाने के लिए अम्बा मॉड्यूलर लाया है डेकोर प्लास्ट से निर्मित यूपीवीसी मटेरियल में घर के सभी फर्नीचर, वो भी जल रोधक, दीमक प्रूफ, गुणवत्ता पूर्ण, अग्निरोधी, पर्यावरण के अनुकूल, किफायती और 17 साल के वारंटी के साथ. मॉड्यूलर किचन, वार्डरोब, बेड, मंदिर, अलमारी, टीवी यूनिट, स्टडी टेबल, स्लाइडिंग अलमारी, ऑफिस फर्नीचर और अन्य सभी अब बनाइए आपके हिसाब से. फ्री विजिट और फर्नीचर डिजाइन के लिए आज ही विजिट करें अम्बा मॉड्यूलर, गोंड बाबा मंदिर के पास, MIDC से दस्तूर नगर रोड, अमरावती. डेकोर प्लास्ट के साथ एक कदम आगे. ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या. आजचा महत्त्वाचा मुद्दा आहे नायलॉन मांजा. कधी पतंग उडवण्याचा आनंद देणारा हा मांजा आता जीवघेणा ठरत आहे. अमरावती शहरात या मांजामुळे अनेक अपघात आणि जीवघातक घटना घडत आहेत. चला पाहूया या विषयावरील आजच्या मुख्य हेडलाईन्स. हे आहेत संदीप पाटील, जे 15 जानेवारी रोजी राजापेठ उड्डाण पुलावरून जात असताना नायलॉन मांजामुळे जखमी झाले. त्यांनी गळ्यात दुपट्टा बांधला होता, पण धारदार मांजाने तोही चिरला आणि त्यांच्या गळ्याला गंभीर जखम झाली. संदीप यांनी सिटी न्यूजशी संपर्क साधून प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की लाखोंचा नायलॉन मांजा जप्त झाल्याचे सांगितले जाते, पण तरीही तो बाजारात सहज उपलब्ध आहे. बोलिए. हेलो. हाँ बोलिए ना, बोलिए. हाँ, अभी मैं यहाँ पे ब्रिज पे था. इंसिडेंट जाते जाते मेरे फेस पे एकदम मांझा आया और मेरा ये पूरा फट गया ये यहाँ से. अभी मैं वाहतूक डिपार्टमेंट जो है, ट्रैफिक पुलिस डिपार्टमेंट गया हुआ था, तो उनका कहना है कि हम ब्रिज करते. अभी 10 मिनट हो गए वो बात को, अभी वो ब्रिज बंद नहीं किया है. अभी भी यहाँ से लोग जा रहे हैं. अगर किसी की गला या मुंह पे आता है, कट गया, तो इसका जिम्मेदार वाहतूक डिपार्टमेंट या अपना लोकल कोई गवर्नमेंट नहीं रहेंगी. ये मेरे अभी यहाँ पूरा स्टाफ जो है ये फट गया मांझे की वजह से. आपका नाम क्या है? मेरा नाम स्वप्निल पाटिल है, स्वप्निल प्रदीप पाटिल. पाटिल जी, आप कहाँ जा रहे थे अभी? जी, कहाँ जा रहे थे अभी? अभी मैं यहाँ से जा रहा था बाहर गाँव यावली जा रहा था. हाँ. तो जाते जाते मुझे ये लगा, मैं इरविन चौक पे एक पुलिस ऑफिसर थे ट्रैफिक, उनसे मिला तो उनका कहना था कि आप ट्रैफिक डिपार्टमेंट में चले जाइए, वहाँ पे कन्वर्ट कर दीजिए, ब्रिज बंद कर देंगे. मैं वहाँ पे भी गया. हाँ. मगर वहाँ पे जाने के बाद भी उन्होंने सिर्फ मेरा नाम लिख लिया, कहाँ पे रहते हो लिख लिया, हम 10 मिनट में ब्रिज बंद करते बोले. मगर अभी भी ब्रिज चालू है यहाँ पे. ठीक है, ओके. लेता. हाँ, आप देखिए सर थोड़ा ये. हाँ, ठीक. ये ब्रिज बंद होने को, नहीं तो कैसा छोटे बच्चे जाते हैं यहाँ से, स्कूल वाले भी. ठीक है ना सर. ठीक. ओके. दर्शकांनो, काहीच वेळापूर्वी एका युवकाने, पाटील नामक युवकाने आमच्या सिटीच्या सोबत संपर्क साधलाय. त्याचा गळ्याला चायना मांजा लागलाय, अटकल्याने जखमी झालाय, किरकोळ झाला जखमी. मात्र त्याने तात्काळ याच उड्डाण पुलाच्या बाजूलाच आमचं सिटी न्यूजचं कार्यालय आहे आणि थेट संपर्क साधला असता त्यांनी स्वतः जाऊन वाहतूक पोलीस विभागात कार्यालयामध्ये जाऊन तक्रार सुद्धा केली की तात्काळ उड्डाण पूल काही वेळेपुरतं बंद करण्यात यावं, कारण की उड्डाण पुलावर चायना मांजा मोठ्या प्रमाणात अडकत आहेत. जखमी होण्याची शक्यता नाकारता येत नाहीत. आता काही क्षणानंतर कर्मचारी दाखल झालेले आहेत, वाहतूक पोलीस अधिकारी सुद्धा दाखल झालेले आहेत. घटना कुठे घडली ते सुद्धा पाहण्यात येत आहेत. घटना अतिशय गंभीर आहेत, कारण की मकर संक्रांत 14 जानेवारीपासून 15 जानेवारीपर्यंत आपण अनेक जण पतंग उडवतोय. माझ्या सुद्धा आपण मोठ्या प्रमाणात चायना मांजाचा वापर करीत आहोत. घटना खळबळजनक आहेत.
याच उड्डाणपुलावर 14 जानेवारीच्या दिवशी वाहतूक पोलीस निरीक्षक रीता उईके यांनी विशेष खबरदारी घेतल्याचे दिसून आले आणि त्यांनी सुद्धा आपली वाहने थांबवून राजापेठ चौकातील उड्डाणपुलावर चढून स्वतः चायना मांजा जप्त केला आहे. म्हणजे स्वतः लोकांना थांबवून अडवून उड्डाणपुलावर आलेला हा संपूर्ण चायना मांजा त्यांनी जमा केला आहे आणि अनेकांना या घडलेल्या दुर्घटनेपासून त्यांनी सुद्धा अनेकांचं गंभीर जखमा होण्यापूर्वी त्यांनी बचाव केला. अतिशय महत्वाची भूमिका त्यांनी व्यक्त केली. मात्र पुन्हा आज 15 जानेवारीच्या सकाळच्या दुपारच्या दरम्यान याच इरविंग चौक ते राजापेठ उड्डाण पुलाकडे जाणाऱ्या मार्गावर एका संदीप पाटील नावाच्या युवकासोबत पुन्हा 30 घटना घडलेल्या आहेत. गंभीर जखमी होता, तो बचावला आणि आता उड्डाणपूलचा मार्ग बंद करण्यात येईल असं त्यांनी सांगण्यात आलं आहे. मात्र आता उड्डाणपूल खरोखर बंद होणार का? कारण की अतिशय जीव घेणा मांजाचा अमरावती शहरात वापर होत आहेत हे आम्ही म्हणत नाही तर आढळून आलेल्या आणि जप्त केलेल्या चायना नायलॉन मांजाच्या वरून स्पष्ट होत आहेत. नायलॉन मांजावर बंदी आहे, पण अमरावतीच्या अनेक भागांमध्ये त्याचा वापर सुरूच आहे. या मांजाची धार इतकी तीव्र आहे की माणसे आणि पक्षी दोघांनाही घातक ठरते. दरवर्षी या मांजामुळे शेकडो पक्षी जखमी होतात आणि त्यांचा मृत्यू होतो. पर्यावरणावरही याचा वाईट परिणाम होत आहे. आज मकर संक्रांत निमित्त संपूर्ण शहरात तसेच संपूर्ण देशभरात जगभरात पतंग उडवण्याचा शर्यत लागतात, तसेच पतंग उडवल्या जातं. आज अमरावती शहरात सुद्धा पतंग उडवण्याचं चालू असून आम्ही दोन्ही उड्डाणपूल शहर वाहतूक शाखेमार्फत दोन्ही पुलांवर आपण अंमलदार नेमून दोन्ही पूल वाहतुकीकरिता अंधार पडेपर्यंत म्हणजे सायंकाळी 6:30पर्यंत बंद करण्यात आलेले आहेत. पतंग राजकमल पुलावर म्हणजे खूप कमी पतंग उडताना दिसल्या, परंतु राजापेठ पुलावर अंदाजे 150 ते 200 पतंग पुलाच्या वरतीच उडताना दिसून आल्या. त्यातील काही नागरिकांना किंचितसं हलका गळ्याला कोणाला हाताला मांजा लागला आहे, परंतु त्यातून कुठलीही दुर्घटना झाली नाही. पण त्यामधून दुर्घटना होण्याचे खूप मोठे दिसून येत असल्याने त्यामुळे आम्ही उड्डाणपूल बंद करण्यात येत आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की उड्डाणपुलाचा वापर करण्यात येऊ नये आणि तसेच पतंग उडवणाऱ्यांना सगळ्यांना आवाहन करण्यात येते की त्यांनी पतंग उडवताना नायलॉन मांजाचा वापर करू नये, जेणेकरून आपल्या पतंग उडवण्याच्या आनंदामुळे किंवा त्या एका खेळामुळे दुसऱ्या कोणाचाही जीव चालला जाईल आणि एखादी जीवितहानी घडून मोठी दुर्घटना होईल. राजापेठ पुलावरती जवळपास 1.5 तासापासून आम्ही इथे उभं असून लोकांना सूचना देत आहोत, त्यांना आवाहन करत आहोत की चालताना गळ्याला दुपट्टा बांधून किंवा रुमाल बांधून जा, जेणेकरून कुठलाही आपल्यासोबत जीवितहानी होणार नाही आणि त्यामुळे आपल्या दुर्घटना टळेल. काही लोक ऐकत आहे, परंतु काही लोक जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. तरी आम्ही परत पोलीस आयुक्तालय अमरावती शहर वाहतूक शाखेमार्फत सर्व नागरिकांना आणि महिलांना सुद्धा आवाहन करण्यात येते की आपण गळ्याला जेणेकरून दुर्घटना होणार नाही या अनुषंगाने आपण गळ्याला दुपट्टा किंवा रुमाल व्यवस्थित बांधून आपण घराच्या बाहेर मोटरसायकलवर पडावे. मकर संक्रांतीच्या या सणाला पतंग उडवण्यात येते, परंतु काही जे आपण त्यांना समाजकंटकच म्हणता येईल, कारण की नायलॉन मांजावर बंदी आहे. नायलॉन मांजावर पतंग उडवणे हे गुन्हा आहे आणि त्याच्यासाठी आम्ही इथे ड्रोनद्वारे सुद्धा पेट्रोलिंग करत आहे आणि विजिबली सुद्धा पेट्रोलिंग आमची इथे पेट्रोलिंग व्हेकलद्वारे सुरू आहे आणि आम्ही PS सिस्टीमवर आमच्या व्हेकलद्वारे सुद्धा नागरिकांना आवाहन करतो आहे की कोणीही नायलॉन मांजाचा वापर करू नये, नायलॉन मांजाने पतंग वगैरे उडवू नये. कारण की ते आपण पाहिलेलं आहे की यापूर्वीसुद्धा नायलॉन मांजामुळे खूप अपघात झालेले आहेत, लोकांना इजा झालेल्या आहे, काही लोकांचे जीवसुद्धा गेलेले आहे याच्यामध्ये. म्हणून त्या दृष्टिकोनातून आम्ही इथे ड्रोनद्वारे सुद्धा पेट्रोलिंग करतो आहे आणि वेगवेगळ्या पेट्रोलिंग व्हेकल्सद्वारे सुद्धा पेट्रोलिंग सुरू आहे. बीट मार्शलसुद्धा आमचे पेट्रोलिंग करत आहेत आणि DBद्वारेही साध्या वेशामध्ये सुद्धा आम्ही पेट्रोलिंग करत आहे. कुठलाही व्यक्ती नायलॉन मांजाद्वारे पतंग उडवताना आढळल्यास त्याच्यावर आम्ही कारवाई करणार आहे. नायलॉन मांजामुळे घडणाऱ्या घटनांनी आता गंभीर स्वरूप धारण केले आहेत. प्रशासनाने यावर तातडीने उपाययोजना करणं आवश्यक आहे आणि आपल्यालाही हे समजून घ्यावं लागेल
की एका छोट्या खेड्यासाठी कोणाचंही जीवन धोक्यात घालता येणार नाही. आपण सर्वजण मिळून या धोक्याला थांबवू शकतो का? बघत राहा सिटी न्यूज. आता नजर टाकू एका धक्कादायक घटनेवर, जिथे मानसोपचार तज्ञाच्या मुखवट्याखाली एक नराधम दडला होता. हुडकेश्वर परिसरातील या कथित मानसोपचार तज्ञाने गेल्या 15 वर्षापासून 100 पेक्षा जास्त मुली, तरुणी आणि महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. चला पाहू या भयानक घटनेवरील हा सविस्तर वृत्तांत. हुडकेश्वर येथील कथित मानसोपचार तज्ज्ञ राजेश याने 15 वर्षांपासून आपले क्लिनिक चालवत असताना विकृत वर्तनाचा कळस गाठला होता. तो उपचाराच्या नावाखाली मुली आणि महिलांशी अश्लील चाळे करीत असे. अनेक महिलांना भ्रमणध्वनीद्वारे चित्रफित बनवून वारंवार ब्लॅकमेल केले जात होते. राजेशच्या संगणकातून पोलिसांनी शेकडो अश्लील चित्रफिती जप्त केल्या. या फितींच्या माध्यमातून तो पीडितांना धमकावत असे आणि त्यांना शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडत असे. एका पीडितेने सांगितले की राजेशने उपचाराच्या नावाखाली माझे अश्लील फोटो काढले आणि नंतर मला वारंवार धमक्या दिल्या. तिच्या तक्रारीमुळेच हा भयानक प्रकार उघडकीस आला. पोलिसांच्या तपासात असे समोर आले की राजेश फक्त महिलांचेच नव्हे तर आपल्या पत्नीचेही शोषण करीत होता. पत्नी ही त्याची विद्यार्थिनी होती आणि तिच्याशी बलात्काराचा गुन्हा नोंदवला जाईल या भीतीने त्याने लग्न केले. पोलिसांनी सांगितले की आरोपी राजेशने हॉटेल्स आणि फार्म हाऊसवर सहलींच्या नावाखालीही महिलांचे लैंगिक शोषण केले आहे. सध्या त्याला मध्यवर्ती कारागृहात पाठवले असून तपास सुरू आहे. आत्तापर्यंत आपल्याकडे 3 केसेस दाखल झालेले आहेत. त्याच्यात वेगवेगळे फिर्यादी आहे आणि जे विक्टिम्स जे आहे ते अल्पवयीन आहे आत्तापर्यंत जे आहेत आणि काही अजून याच्यात निष्पन्न होण्याची शक्यता आहे. म्हणून आम्ही 31 तारीखला एक स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम तयार केलेली आहे आणि त्या टीममध्ये विमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट ऑफिसर तसेच CWC आणि इतर मेंबर्स पण आहेत. सायबर क्राईमचे आमचे API पण त्याच्यात त्या कमिटीमध्ये आहे. तसेच जे हेड करते ते आपले IPS ऑफिसर आहे, ती DCP, ते त्याला हेड करत आहे. याच्यात काही फुटेजेस वगैरे आत्तापर्यंत आपले समोर आपल्याकडे आलेले आहे आणि त्या अनुषंगाने सध्या त्याच्यात इन्व्हेस्टिगेशन चालू आहे. ते आत्तापर्यंत जसं मी सांगितलं की 3 तक्रारी आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे. ते सुरुवातीला जसं निष्पन्न झाला, हे नोव्हेंबरमध्ये पहिल्यांदा निष्पन्न झाला होता आणि ते लगेच आपण केस दाखल केला, त्याला आरोपीला अटक केला. तो सध्या MCRमध्ये आहे. तर आपण अजून शोधतो आहे, म्हणून आपण जे इतर डिपार्टमेंट्सलाही ह्याच्यात इन्व्हॉल्व केलेलं आहे. लहान मुले आहेत त्याच्यात आणि हा जो माणूस आहे 47 वर्षाच्या वयाचा आहे आणि हा जो एक ट्रेंड काउन्सलर आहे आणि हे जे आहे नागपूरचे शेजारी जे जिल्हे आहेत तिथे जाऊन काउन्सलिंग वगैरे करत होता आणि काउन्सलिंगमध्ये की आम्ही तुम्हाला म्हणजे ज्या मुले आहेत ते एज्युकेशन सोडू नये, त्याचे हे चालू राहिले पाहिजे. मग ज्यांची क्षमता नव्हती तिथे राहून अभ्यास करण्याची किंवा ते शाळा सुरू ठेवण्याची, मग ते मुली इथे ह्याचे जे सेंटर आहे त्या सेंटरमध्ये राहत होते. सर, नोव्हेंबरमध्ये पहिली तक्रार आली आणि त्याच्यानंतर आता 2 FIR झालेले. तर पोलिसांना पहिल्या तक्रारीनंतर असं का वाटलं की हे प्रकरण मोठं असू शकते, असे काही पुरावे मिळाले किंवा काय ज्याच्यामुळे पोलीस याच्यामध्ये खोलवर गेले आणि मग पुढचं सगळं प्रकरण बाहेर यायला लागलं? अगदी बरोबर आहे. कारण ह्याच्यात जे आहे ते भीती वाटत होती मुलींना आणि ते त्यांचे असं म्हणणं आहे की म्हणजे कोणाला जाऊन हे सांगणार. मग आम्ही भरपूर पर्सुएशन नंतर हा केस पहिला दाखल झाला. मग थोडासा कॉन्फिडन्स आला इतर मुलांमध्ये, तर ते समोर येत आहे. म्हणून आपण अजून 2 केसेस दाखल केलेले. अजून याच्यात आपण शोधतो आहे काही व्हिडिओ, काही फुटेजेस, तर ते आपण निष्पन्न करून, जर ते निष्पन्न झाले त्यांनाही कन्व्हिन्स करून ते याच्यात नवीन केस किंवा ह्या केसमध्ये फर्दर कॉन्टिन्युएशनमध्ये जे आपल्याला जसा
नियमाप्रमाणे वाटेल त्याप्रमाणे आपण पुढे याच्यात इन्व्हेस्टिगेशन करू. सर, हा जो पहिला प्रकरण दाखल झाला म्हणजे नोव्हेंबरमध्ये तिने तक्रार दिली, पण ते इन्सिडेंट्स त्याच्या किती वर्षापूर्वीचा होता किंवा पॉक्सोही त्याच्यामध्ये दाखल करण्यात आला? अगदी बरोबर आहे. त्याच्यात पोक्सो दाखल करण्यात आलेले आहे आणि जे रेलेव्हंट सर्व सेक्शन्स आहेत ते सगळे सेक्शन्स आपण याच्यात लावलेले आहे. IT सेक्शन आहे IT ॲक्टमध्ये आणि इतर जे सेक्शन आहेत ते सगळे सेक्शन जे रेलेव्हंट आहेत ते सगळे आपण याच्यात लावलेले आहेत. मुली अल्पवयीन असताना शोषण झालं आणि त्यांचं ज्यावेळेला लग्न झालं त्यानंतरही त्यांनी ब्लॅकमेल केलं. हे जे सगळं आहे आता जसं आपण म्हणाले हे इन्व्हेस्टिगेशनमध्ये सगळे पुरावे त्याची जे स्टेटमेंट्स आहेत त्या आधारावर आता आपली पुढची इन्व्हेस्टिगेशन चालू आहे आणि जे हे जे अल्पवयीन होती आणि मग मेजर झाली तर तो पण असा मॅटर आहे याच्यात. किती केसेस असेल असं तुम्हाला वाटतंय? अंदाजे काय वाटतं? जे काही व्हिडिओ पुरावे तुमच्याकडे मिळालेले आहे, काही क्लिपिंग्स मिळालेले आहेत, किती विक्टिम्स आहेत? नंबर ऑफ विक्टिम्स किती? बघा, जे व्हिडिओज आहे फोटोज आहे ते सगळ्यांसोबत असं आपल्याला म्हणता येणार नाही जोपर्यंत त्यांच्याशी आपण बोलत नाही आणि ते समोर येत नाही. आता त्यांना आयडेंटिफाय करणे आणि आयडेंटिफाय म्हणजे हे फोटोग्राफ कोणाचे आहे किंवा हे व्हिडिओ कोणाचे आहे तर ते त्यांच्यापर्यंत पोहोचणे आणि मग त्यांच्याशी बोलले नंतर आता पुढची आपली तपास जाईल. आणि सध्या किती मुले आहे ही घटना समाजातील एक गंभीर समस्या अधोरेखित करते आहे. मनसोपचार तज्ज्ञांच्या मुखोट्याखाली हा नराधम इतके वर्ष महिलांचे शोषण करीत राहिला आणि त्याला अटक होण्यासाठी 3 पीडित महिलांचे धाडस लागले. प्रशासनाने अशा घटनांवर तातडीने कठोर पावले उचलणे आवश्यक आहे. आपण अशा अन्यायाविरुद्ध एकत्र उभे राहायला हवे. सुरक्षित राहा, सावध राहा. पोहरा पूर्णा येथून एक अत्यंत गंभीर बातमी समोर आली आहे. भातकुली तालुक्यातील पोहरा पूर्णा येथील महिला सहाय्यक संचालक नगर रचना विभाग यांच्या त्रासाला कंटाळलेल्या बबिता अनिल नेतनराव यांच्या 26 जानेवारी रोजी नगर रचना कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिलाय. त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या अत्यंत वाईट स्थितीवर आज आपण प्रकाश टाकणार आहोत. सव्वीस जानेवारीला आम्ही दोघं जण आणि आमच्या 2 मुली आत्मदान करणार आहोत. पोहरा पूर्णा येथील बबिता अनिल नेतनराम आणि त्यांचे कुटुंबीय शासकीय जागेवर 500 स्क्वेअर फूट भूखंडात अनेक वर्षांपासून राहतात. त्यांनी रमाई आवास योजनेसाठी नियमानुसार भूखंड मिळावा अशी मागणी केली होती. ग्रामपंचायतीने पूर्ण प्रक्रियेने प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे पाठवला. मात्र नगर रचना विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र न मिळाल्यामुळे हा प्रस्ताव प्रलंबित राहिला आहे. सहाय्यक संचालक नगर रचना विभागाने हेतुपुरस्पर त्रास दिल्याचा कुटुंबियांचा आरोप आहे. नेतनराम कुटुंबियांनी शासनाला अल्टिमेटम देत सांगितले, जर न्याय मिळाला नाही तर प्रजासत्ताक दिनी आम्ही आत्मदहन करू. मी अनिल प्रभाकर नेतनराव, राहणार पोहरा पूर्णा, तालुका भातकुली, जिल्हा अमरावती. पोहरा पूर्णामध्ये मी येते 12 ते 13 वर्षापासून राहिलो आहोत. ग्रामपंचायतला माझी नोंदणी आहे आणि 4-5 अर्ज मी घरकुलसाठी टाकलेले आहे आणि ग्रामपंचायतनं आम्हाला पूर्ण पाठिंबा दिला आहे. आणि हे यांनी नगर वाचनालयाकडे आमच्यावाले जागा नावानं नसल्याकारणाने यांनी आमच्यावाले अर्ज तर तिथं यांनी नाकारले आहे. आमच्यावाले पूर्ण अर्ज नगर वाचनालयामध्ये तिथून आले आहे ते अर्ज वापस. तर यांच्यासाठी आम्ही तक्रार केली आहे का आम्ही आत्मदान करणार. येत्या 26 जानेवारीला आम्ही दोघं जण आणि आमच्या 2 मुली आत्मदान करणार आहोत नगर वाचनालय कार्यालयासमोर. पोहरा पूर्णा येथून एक अत्यंत गंभीर बातमी समोर आली आहे. भातकुली तालुक्यातील पोहरा पूर्णा येथील महिला सहाय्यक संचालक नगर रचना विभाग अमरावती येथील यांना त्रासाला कंटाळलेल्या बबिता अनिल नेतनराव यांनी 26 जानेवारी रोजी नगर रचना कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. आजच्या बातमीत आपण पाहणार आहोत कर्कश आवाज करणाऱ्या हॉर्न्स आणि सायलेन्सर विरोधात वाहतूक शाखेने उचललेले कठोर पाऊल. पोलीस वर्धापन दिनानिमित्त जप्त केलेल्या या अवैध उपकरणांचा JCBच्या सहाय्याने नाश करण्यात आला आहे. यासोबतच शहरातील कर्कश गाड्यांवर पुन्हा एकदा कडक कारवाई सुरू करण्यात आली आहे. पाहूया या कारवाईवरील सविस्तर वृत्त. पोलीस वर्धापन दिनानिमित्त जप्त हॉर्न्स आणि सायलेन्सरचा JCBने नाश. शहर वाहतूक शाखेची पंचवटी चौकात कर्कश आवाज करणाऱ्या गाड्यांवर कारवाई. वाहतूक शाखेचे निरीक्षक ज्योती विल्हेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मोठी कारवाई.
गेल्या काही दिवसा अगोदरच पोलीस वर्धापन दिनानिमित्त शहरातील जप्त करण्यात आलेले कर्कश हॉर्न आणि सायलेन्सर जे आहेत पोलीस वर्धापन दिनाच्या निमित्ताने सर्व याच्यावर हॉर्नवर आणि सायलेन्सरवर बुलडोझर चालवण्यात आलेला होता. आता पुन्हा वाहतूक शाखेच्या वतीने धडक कारवाईला सुरुवात झालेली आहे. आपण आज बघू शकता शहरात दोन्ही जे आहेत गाड्यांचे कर्कश आवाजाचे जे हॉर्न होते ते जप्त करण्यात आलेले आहेत. वाहतूक शाखा पूर्वच्या वतीने कारवाई करण्यात आलेली आहे. पंचवटी चौकामध्ये आपण जाणून घेऊया नेमकं कशा पद्धतीने कारवाई करण्यात आली आहे. काय सांगाल मॅडम, कशा पद्धतीने कारवाई करण्यात आली? आज 9 ते 14ची ड्युटी असताना पंचवटी या ठिकाणी आमच्या वरिष्ठ पोणी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पंचवटी या ठिकाणी आम्ही मोहीम राबवत होतो. 198 प्रमाणे लायसन जप्त करण्याची कारवाई केली आणि 107 प्रमाणे त्या गाडीवरती कारवाई केली आणि सगळेजण म्हणजे आम्ही मॅडमच्या मार्गदर्शनाखाली मॅडम जसं आम्हाला सांगतायत तसं आम्ही त्या अनुषंगाने मोहीम आज राबवत आहे. त्या 9 ते 14 मध्ये म्हणजे आमच्या 12 ते 1च्या ड्युटीच्या प्रमाणे आम्ही 2 गाड्या डिटेन केलेल्या आहेत आणि त्यांना पाहिजे तसा दंड आणि त्यानुसार सर्व कारवाई करत आहे. या गाडीचा आता सायलेन्सर 198 प्रमाणे सायलेन्सर जप्त करण्यात आलेलं आहे बुलेटचं आणि त्याला ऑलरेडी 8,000चं चालन होतं त्या मुलाच्या गाडीवरती. त्यामुळं त्याला आज आम्ही फक्त 500 रुपयाचं चालन केलं आणि तो पैसे भरायला तयार आहे. आधीचे जे चालन होतं त्याचे 8,000 भरायला तयार आहे म्हणून त्याला 500 रुपयाचं चालन केलं आणि आता याच्यावरती पण तेच कारवाई करत आहे. हो, आम्ही त्यासाठी पण मोहीम राबवत आहे आणि आम्ही त्याच्यासाठी पण प्रयत्नच करत आहे. आम्ही अक्षरशः म्हणजे आमची जी टीम आहे, मी असो आणि सर असो, माझ्यासोबत ह्या 2 लेडी कॉन्स्टेबल आहेत. आम्ही म्हणजे 9 वाजेपर्यंत म्हणा की 10 वाजेपर्यंत म्हणा आम्ही आमची मोहीम राबवतच आहे. मॅडमच्या मार्गदर्शनाखाली मॅडम जसं सांगतात तसं आम्ही त्या गाड्यावरती वाहनावरती प्रत्येक वाहनावरती कारवाई, ट्रिपल सीट, हेल्मेट आणि मोबाईल सगळे हे याच्यानुसार आम्ही कारवाई करत आहे. नक्कीच शहरामध्ये जे आहेत मोठेपट केलेले सायलेन्सर असो कर्कश आवाजाचे याच्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक शाखेच्या वतीने कारवाई करण्यात येत आहे. कॅमेरामॅन दिलीप डोंजाळसह मी रोहित कळे, पाहत राहा. कर्कश हॉर्न्स आणि बदललेल्या सायलेन्सरमुळे होणाऱ्या त्रासाला आळा घालण्यासाठी वाहतूक विभागाचे हे पाऊल कौतुकास्पद आहे. प्रत्येक वाहन चालकाने नियमांचे पालन करून इतरांच्या शांततेचा आदर करणे गरजेचे आहे. आम्ही या मोहिमेचा पाठपुरावा करत राहू. सुरक्षित राहा, नियम पाळा. धन्यवाद. ग्रामीण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या क्रीडा व सांस्कृतिक सर्जनशीलतेचा भव्य उत्सव अमरावती जिल्हा परिषदेने आयोजित केलेल्या या महोत्सवाने विद्यार्थ्यांमधील क्रीडा, नैपुण्य व सांस्कृतिक प्रतिभेला चालना दिली आहे. 14 पंचायत समित्यांमधील 2,500 विद्यार्थ्यांनी क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवात घेतला सहभाग. श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयात 3 दिवसीय महोत्सवाचे उद्घाटन खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांच्या हस्ते. महाराष्ट्राची संस्कृती विविधतेमध्ये एकता, मी सावित्री बोलते नाटिका यासारखी सादरीकरणे विशेष ठरली. आंतरराष्ट्रीय शास्त्रीय नृत्यात द्वितीय क्रमांक पटकावणाऱ्या अवंतिका ताजने व नाटिकेसाठी अनुश्री सुरजुसे यांचा सन्मान. अमरावती येथील श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणात सुरू झालेल्या जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवात 2,500 विद्यार्थी सहभागी झाले आहेत. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली. विविध पंचायत समित्यातील विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिके व सादरीकरणातून भारताच्या संस्कृतीचे दर्शन घडविले. ग्रामीण विद्यार्थ्यांच्या या यशस्वी सादरीकरणांनी सर्वांना प्रेरणा दिली आहे. असेच विविध उपक्रम ग्रामीण भागातील नवोदित खेळाडू व कलाकारांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवण्यासाठी प्रेरित करतील. अमरावती शहरात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण होत असताना गरिबांसाठी 50 रुपयांत झुणका भाकर पुरवणाऱ्या दुकानदारांवरच प्रशासनाची कारवाई का? गरिबांच्या रोजगारावर घाला घालणाऱ्या या कारवाई मागे कोण आहे? पाहूया आमचा विशेष रिपोर्ट. अमरावती शहरात अतिक्रमणावर कारवाई करण्याच्या नावाखाली गरीब नागरिकांच्या रोजगारांवर मोठा घाला घालण्यात आला आहे. न्यायालयासमोर गेल्या अनेक वर्षांपासून 50 रुपयात झुणका भाकर पुरवणाऱ्या बेबी गडलिंग यांच्या खानावळीवर प्रशासनाने कारवाई करत संपूर्ण दुकान हटवले आहे. बऱ्याच काळापासून ही खानावळ नागरिकांसाठी माफक दरात अन्न पुरवत होती. प्रशासनाने कारवाई करून दुकान हटवल्यानंतर त्या आता
उघड्यावर स्वयंपाक करून अन्न पुरवत आहेत. त्यांच्या मते शहरातील मोठ्या हॉटेलांवर कोणतीही कारवाई होत नाही, मग गरिबांवरच अन्याय का? गेल्या अनेक वर्षांपासून गडलिंग या महिलांना रोजगार देत होत्या आणि महापालिकेचे बाजार परवाना शुल्कही नियमित भरत होत्या. तरीही अतिक्रमण विभागाने कोणतीही तडजोड न करता कारवाई केली. नागरिकांच्या म्हणण्यानुसार प्रशासनाने गरिबांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले आहे. जिल्हा परिषद कार्यालयासमोरील हॉटेलवर कारवाई केल्यानंतर गडलिंग यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी संचिता मोहपात्रा यांच्याकडे सुरक्षित जागेची मागणी केली होती. त्यावेळी त्यांना जागा देण्याचे आश्वासन मिळाले, परंतु ते अद्याप पूर्ण झालेले नाही. माझं म्हणजे की माझं नाव आहे बेबीताई रामदास गडलिंग, राहणार राहुलनगर अंध विद्यालयाच्या मागे. मी माझ्या मनात हे सोचली का बा गरीबासाठी कशी सेवा करा. त्याच्या मनात सोचल्यावर मी इथं कोर्टाच्या समोर झुणका भाकर टाकली. 50 रुपयातनी कमी दरात मी ह्या गरीब गुदाले कोर्टाच्या समस्यावाल्याले मी जेवण देतो, तर काय गुन्हा करतो. पण अधिकारी आम्हाला जगू नाही देत. हे राजकारण होय का अधिकाऱ्याचा दबाव होय, तर मी काही समजू शकून नाही राहिली. पण अधिकाऱ्याला फुटपायरीवर धंदा करू द्यायचा काय हे आहे, त्याला काय म्हणजे अधिकार आहे की बा फुटपायरीवर काय घर नेतो, उकरून नेतो काय आम्ही. हां, संध्याकाळी आमच्या घरी नेतो आमचं सामान. रात्रभर आता समजा रात्रभर फक्त तसं काढले की नेलं. पण दिवसभर जर उन्हात हे गरीब गुद जर उन्हानं लागली, कोणाला एखाद्याला ऊन, लहान लेकराले कोणाला जेवायला येते, ते जर त्याला कशानं काही झालं तर हे अधिकारी जबाबदार राहतील का? तुमच्याकडे जेवणाचा जे काय दर काय आहे, किती रुपयात जेवण देता तुम्ही? 50 रुपये. फक्त 50 रुपये? 50 रुपयात भरीत आहे, 50 रुपयात मोकळा झुणका आहे, दह्याचं बेसन आहे, हां, आणि डाळ भाजी आहे, भात आहे. 70 रुपयात पोटभर जेवण म्हणजे 4 पोळ्या, 1 प्लेट भात, डाळ भाजी, 1 दुसरी भाजी, म्हणजे 70 रुपयात. आणि या 50 रुपयातनी कढी आहे, बेसन आहे मोकळं. किती वेळा अतिक्रम तोडलं गेलं तुमचं? हे 3 वर्षापासून आता ह्यानं 3 डाव तोडलं. बरं, तुमच्याकडे किती जे महिला हे करतात? माझ्याकडे 4 महिला आहे. 4 महिला आहे. बिचारायला ते कमी दरात पैसे देतो. त्याच्या लेकरा बायाचा उद्धार करायसाठी त्या रस्त्यावर भाकरी करून राहिल्या. मुख्यमंत्र्यांना लाडक्या बहीण म्हणलं, मुख्यमंत्र्यांनी आम्हाला बहीण मानलं आणि आम्हाला ह्या अधिकाऱ्यांना रस्त्यावर आणलं. बरं, तुम्ही प्रशासनाकडे मागणी केली नाही का की एखादी जागा देण्यात यावी जिथं आपली हॉटेलचं किंवा खानावळी चालू शकतो? शिवा मॅडमनं म्हटलं का आम्ही पर्याय जाग्याची व्यवस्था करून देऊ, पण आम्हाला दुसऱ्या इकडे कुठं देईल? तपनच्या इकडे. तुमचं अतिक्रम कोण हटवलं मग? महानगरपालिकेने हटवलं? शिव मॅडम? आमचं अतिक्रम हटवलं शिव मॅडम. शिव मॅडमने हटवलं? शिव मॅडमनं हटवलं का शिव मॅडमवर दबाव आला का त्यानं खुद हटवलं? हे भीता आहे तर म्हणते ह्याही PWच्या खात्यात आहे, त्याच्या याच्यात नाही आहे. बरं, एकच अतिक्रम आहे का मग आमचंच? अमरावती शहरात जागोजागी अतिक्रम आहे. वास्तूक पाहिलं नाही, इथंच त्याच्या तोंडाच्या समोर मोठं अतिक्रम आहे. नाव घेऊ काय मी? हां, मोठं अतिक्रम आहे. दपडीच्या मागं अतिक्रम आहे. ते धाम सतीधाम म्हणते काय म्हणते धाम, तर तिथं अतिक्रम आहे. बरेच अमरावती शहरात राजकमल चौकात अतिक्रमवर मोठे मोठे हॉटेल आहे. चिटी कोतवालीच्या पुढं आहे, त्याच्या पुढं आहे, म्हणजे पुऱ्या राजापेठच्या पुढं आहे. मग पुऱ्या अमरावती शहरात जर अतिक्रम आहे तर याची हिंमत आहे का ते काढायची? फक्त आमचं हे पन्न्या 1000 रुपयाच्या पन्न्या 4 डाव नेते. आम्ही काय घरचे लय पुरे आहो काय? आमचे जर अधिकारी मेले, समजा मिस्टर मेले, तर कोणता पर्याय नाही. आपल्याकडून काही भांडे उठणं होत नाही, आमचे पाय गेले, चलणं होत नाही. एका जागी बसल्या गरिबाची सेवा करून राहिली. हां, कोणी येऊ बा, दिवसभरात तुम्ही कितीक लोकांना भाकरी वाटतो गरीब गुदाले. हां, त्याची परिस्थिती पाहून मला असं वाटत नाही का मला का धंदाच चालला पाहिजे. किती जणाला मी जेवण देतो, कोणाला न पाणी किती लोकांना पाचतो. पाणेरी समजा स्वतः माहीच पाणेरी आहे, पैशानं पाणेरी आहे. हां, अधिकार करायला पाहिजे. तरी त्या शिव मॅडमला कदर नाही पाहिजे आमची. अरे काय चोरी नाही करून राहिलो, काही दारू नाही विकून राहिलो, आम्ही रोजगार मागून राहिलो. तुम्ही ना देता आम्ही स्वतः रोजगार खोलला. हां, आणि आमचे बचत गट आहे, महानगरपालिकेचे बचत गट आहे.
त्यानं हेच मग इथंच शटर लावून द्या, आमच्यापासून दर घ्या, जे काय महिन्याचा दर अतिक्रमचा काही दर वगैरे घेतला की तुमच्याकडून? महानगरपालिकेची पावती फाडून राहिले ना दर 3 वर्षापासून. किती रुपये घेते पावती? पावती 10 रुपये पावती घेते, रोज पावती घेते. आणि ते काही अतिक्रम वाल्याला म्हणत नाही, मग हे बरोबर आहे का त्याचं? गरिबांना न्याय मिळणार का? शहरातील मोठ्या हॉटेलांवर कारवाई कधी होणार? प्रशासन गरिबांसाठी जागा उपलब्ध करून देणार का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. आमदार सुलभाताई खोडके यांच्या प्रभाग क्रमांक 15 मध्ये रस्त्याचे काम मंजूर करण्यात आले होते, परंतु अर्धवट काम झाल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी आहे. नागरिकांनी रस्त्यांचे काम पूर्ण करण्यासाठी प्रशासनाकडे तातडीने मागणी केली आहे. आमदार सुलभा खोडके यांच्या प्रभाग क्रमांक 15 मधील फरहान मेडिकल ते SA ट्रेडर्स पर्यंत रस्त्याचे काम पूर्ण होण्याच्या घोषणा झाल्यात, तरी स्थानिक नागरिकांनी फरहान मेडिकल ते कडबी बाजार पोलीस चौकीपर्यंत रस्त्याचे कामं व्हावेत अशी मागणी केली. मैं शेख जमील बालाजी ट्रांसपोर्ट का व्यवसाय करता हूँ। यहाँ पे ये रोड का काम जो चालू है ये आधा अधूरा काम है, और हम जब मिलने के लिए गए थे आमदार साहब से तो हमको बोला गया था कि भाई रोड पूरा बनेगा, नाले व्यवस्थित बनाई जाएंगी। बाकी यहाँ के ठेकेदार ने रोड बनाकर नाले को पूरा ब्लॉक कर दिया और नाले पूरे बंद हो गए। चौकब आने वाले समय में बारिश का जो पानी है ये हमारे दुकानों में, घरों में सब जाएगा, इससे गंदगी होंगी, बीमारियां का धन होगा। और हमको जो बोला गया था कि भाई रोड जो बनेगा वो शक्कर साथ के कोने से तो पुलिस चौकी तक बनेगा कड़बी बाजार के, और टप्पो में बना के देंगे। बाकी इन्होंने रोड को ख़त्म कर दिए, और जहाँ पे रोड ख़त्म किए वहाँ ऐसा ख़त्म किए कि कटले वाला वहाँ से कटला नहीं खींच पाएगा। सबसे पहली समस्या वो है, ऑटो नहीं चढ़ पाएगा। ऐसा ये ठेकेदार ने ऐसा काम करके यहाँ पे रोक दिया गया, और ये काम पूरी तरह गलत हो गया। हमारे को पूरा रोड चाहिए। हमारी प्रशासन से, आमदार साहब से, खासदार साहब से सबसे विनंती है, महानगर पालिका से, आयुक्त साहब से, बांधकाम विभाग से, PWD से, जिसके भी खाते में आता होगा उनसे विनंती है हमारी कि हमारा रोड पूरा बना के दीजिए। रस्त्याच्या बाजूला नालीचे बांधकाम न झाल्यामुळे पावसाळ्यात नागरिकांच्या दुकानांमध्ये पाणी शिरण्याची समस्या निर्माण होऊ शकते. या अर्धवट कामामुळे नागरिकांमध्ये नाराजी असून रस्त्याच्या बाजूला नालीचे बांधकाम करण्याची मागणी केली आहे. यावेळी प्रशासनाकडून दुर्लक्ष झाल्याचा आरोपही नागरिकांनी केलाय. मैं विजय ट्रांसपोर्ट का एक व्यवसायी हूँ। विजय ट्रांसपोर्ट का व्यवसायी होने के बाद में जो ये निधि पास हुई है हमारे गली की इतवारा बाजार प्रभाग क्रमांक 15 शक्कर 7 से लेके एमए ट्रेडर्स तक, जब ये रोड का काम चालू हुआ तो बताया गया था कि पूरी ट्रांसपोर्ट लाइन की जो है रोड का काम पूरा ट्रांसपोर्ट लाइन कड़बी बाजार पुलिस चौकी तक के किया जाएगा। ये लेकिन जब रोड का काम हो गया और कंप्लीट हो गया है तो यहाँ पे बोर्ड लगा है कि फरहान मेडिकल से लेके एमए ट्रेडर्स तक के आधा काम यहाँ पे कंप्लीट हो चुका है। अब बताया जा रहा है कि अब आगे की रोड की मंजूरी नहीं है। हमारे ट्रांसपोर्ट की जो मंजूरी थी कि एमए ट्रेडर्स तक बौरा कब्रस्तान तक के ही की गई है, लेकिन यहाँ पे जो है हम ट्रांसपोर्ट व्यवसायी है, हमारे यहाँ पे घर है, आस पड़ोस वाले लोग रहते हैं, बच्चे रहते हैं, सभी रहते हैं। यहाँ पे रोड का काम करने के पहले हमने एप्लीकेशन डाले थे कि नालियों का काम हो, बट यहाँ पे नालियों का काम नहीं हुआ। सब बस रोड डलवा दी है, रोड का काम हो गया और नालियाँ वैसी की वैसी रह गई। यहाँ पे अगर आने वाले समय में बरसात आती है तो ये पूरा रोड का जितना रोड बना हुआ है, ये पूरा नालियों का जो भी पानी है ये हमारे घरों में, हमारे ट्रांसपोर्टों में, इससे हमारा नुकसान, बीमारियों का साधन है। लेकिन हमारा कहना है कि जो ट्रांसपोर्ट जो है अधूरे जो काम किया है ये अधूरा काम किया गया है। हमारा कहना है कि ये जो ट्रांसपोर्ट का काम है एमए ट्रेडर्स किया गया है, लेकिन यहाँ से लेके हमको कड़बी बाजार पुलिस चौकी तक की इसका पूरा समाधान करे और वहाँ तक के ये रोड का काम कंप्लीट किया जाए। और इसका ये काम करने के पहले हमारी नालियों का जो पानी और जो नालियाँ हमारी डैमेज है, नालियों का काम पहले की जाए, ये हमारी प्रशासन से विनंती है। नागरिकांच्या मागणीला प्रशासन कसे प्रतिसाद देईल हे लवकरच स्पष्ट होईल. मात्र नागरिकांच्या समस्या अद्याप सुटलेल्या नाहीत आणि त्यांचे समाधान होण्याची आशा कायम आहे. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीझलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती. विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत. एक अतिशय दुःखद बातमी समोर येत आहे. समृद्धी महामार्गावर धामणगाव रेल्वे जवळ झालेल्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला असून 15 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. या अपघाताने महामार्गावरील सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. चला पाहूया या धक्कादायक घटनेवर आजच्या मुख्य हेडलाईन्स. समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स आणि 4 व्हीलर यांच्यात भीषण अपघात. ट्रॅव्हल्स चालकाचा जागीच मृत्यू, 15 प्रवासी गंभीर. जखमींवर धामणगाव रेल्वे उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू.
धामणगाव रेल्वेजवळील समृद्धी महामार्गावर आज पहाटे पुण्याहून नागपूरकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्स आणि एका 4 व्हीलरमध्ये जोरदार धडक झाली. या अपघातात ट्रॅव्हल्सच्या चालकाचा जागीच मृत्यू झाला, तर 15 प्रवासी जखमी झाले आहेत. धडक इतकी जबरदस्त होती की दोन्ही वाहने मोठ्या प्रमाणात नुकसानग्रस्त झाली आहेत. जखमींना तातडीने धामणगाव रेल्वे उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांच्या माहितीनुसार काही प्रवाशांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर विशेष लक्ष दिले जात आहे. अपघाताची कारणे स्पष्ट होत नसली तरी अंदाज आहे की वाहनांचा वेग आणि चालकांचा ताबा सुटल्यामुळे ही दुर्घटना घडली असावी. महामार्गावरील अपघातांचे वाढते प्रमाण ही एक गंभीर समस्या बनली आहे. समृद्धी महामार्गावर अशा घटना वारंवार घडत असल्यामुळे वाहन चालकांनी अधिक सतर्कता बाळगणे गरजेचे आहे. या अपघाताने अनेकांच्या जीवावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आम्ही प्रार्थना करतोय की जखमींना लवकरात लवकर बरे वाटावे आणि प्रशासनाने महामार्गावरील सुरक्षेसाठी कठोर उपाययोजना कराव्यात. सुरक्षित राहा, सावध राहा. धन्यवाद. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात सध्या एक गंभीर आरोग्य समस्या निर्माण झाली आहे. केस गळती आणि टक्कल पडण्याच्या प्रकारामुळे तब्बल 15 गावातील नागरिक त्रस्त आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी ICMR नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एपिडेमिओलॉजीचे शास्त्रज्ञ आता प्रत्यक्ष मैदानात उतरले आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील तब्बल 15 गावांमध्ये नागरिक केस गळती आणि टक्कल पडण्याच्या गंभीर समस्येला तोंड देत आहेत. या प्रकरणावर केंद्र आणि राज्य सरकारने लक्ष केंद्रित केले असून ICMR नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एपिडेमिओलॉजी चेन्नई येथील तज्ज्ञांनी बोडगाव येथे तपासणीला सुरुवात केली आहे. तज्ज्ञांनी विविध प्रकारचे सॅम्पल्स गोळा करण्यास सुरुवात केली. डॉक्टरांनी सांगितले की आजाराचे मूळ कारण शोधण्यासाठी वेळ लागणार, परंतु निष्कर्ष काढल्याशिवाय आणि योग्य उपाययोजना निश्चित केल्याशिवाय आम्ही इथून जाणार नाही. याचबरोबर मुंबई, दिल्ली, चेन्नई येथील तज्ज्ञांची पथकेही या गावांमध्ये काम करत आहेत. स्थानिक नागरिकांनी या तपासणीस सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पेशेंट के लिए अभी तक कॉज हमको मालूम नहीं है कि क्या है, तो हम प्रिकॉशन किसी चीज़ के लिए नहीं बता सकते. जो साइंटिफिक लिटरेचर में है उसमें एक तो इन्फेक्शन हो सकता है, चाहे फंगल इन्फेक्शन हो चाहे वायरल इन्फेक्शन हो, और दूसरा हेवी मेटल्स जो हैं वो बताया गया है कि जो थैलियम है, सेलेनियम है, चाहे आर्सेनिक है, ये जो कुछ मेटल्स इम्प्लीकेट किए हैं कि इनके कारण हेयर लॉस होता है. तो हमारा भी वही रहेगा कि हम ये सैंपल्स कलेक्ट करें, उसमें ये मेटल्स को देखें हैं कि नहीं हैं, और हैं तो कितनी मात्रा में. अगर बहुत ज़्यादा मात्रा में तो फिर हमको उस हिसाब से बताना पड़ेगा साहब. रिपोर्ट के लिए टाइम लगेगा. अभी मैं अभी एग्जैक्टली अभी टाइम नहीं बोल सकता हूँ, क्योंकि वो पूरा कलेक्शन के बाद में उसको एनालिसिस में इट टेक्स टाइम. तब तक तो बीमारी काफ़ी बढ़ जाएगी, कुछ तो प्रिकॉशन लेना चाहिए. प्रिकॉशंस तो एक अच्छी बात ये है कि रीजनरेट हो रहा है ना. ये अच्छा साइन है ये कि भाई टेम्परेरी फिनोमेना है ये. और बाकी अगर फंगल में है कुछ, या जब हम हिस्ट्री पूछेंगे कि खाने जो अनाज वगैरह में उसमें कुछ चीज़ें ऐसे मिलाते हैं, तो वो प्रिकॉशंस ले सकते हैं अभी कि उसको ना डालें इस तरह की चीज़ें, ताकि अगर है वो कारण है तो नहीं बढ़े. तो ये प्रिकॉशंस तो अभी ले सकते हैं इमीडिएटली. इसके ऊपर कितना अपना भरोसा है? प्राइवेट लैब का मेरे को आइडिया नहीं है, लेकिन हमारे गवर्नमेंट में हमारे पास लैब है, और उस लैब में हम करें. ICMR की लैब हैं हमारे पास, सभी साधनों से सज्जित लैब है, तो वहाँ हम एनालिसिस करेंगे. सैंपल हम भोपाल ले जाएंगे, या हमारे जो सैंपल्स यहाँ से कलेक्ट करेंगे वो भोपाल ले जाएंगे. हमारे पास अहमदाबाद में भी लैब है, भोपाल में भी लैब है, तो हम वो लैब में एनालिसिस करेंगे. शेगाव तालुक्यात जो केस गळतीचे आउटब्रेक झाला आहे ते इन्व्हेस्टिगेट करण्यासाठी ICMRची टीम इथे आली आहे. 4-5 इन्स्टिट्यूटचे सायंटिस्ट लोक इथे आले आहे. मी ICMR नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एपिडेमिओलॉजीवरून आलो आहे, चेन्नईवरून. आमच्याबरोबर पुण्याचे इन्स्टिट्यूट नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सलेशनल व्हायरोलॉजी आणि एड्स रिसर्चमधून डॉक्टर शीला गुडबोले आले आहेत. डॉक्टर तिवारी आले आहेत नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च इन एन्व्हायरमेंटल हेल्थ भोपाळवरून. डॉक्टर गुप्ता आले आहेत एम्स दिल्लीवरून. आणि आता आम्ही इन्व्हेस्टिगेट करू. आमचा प्लॅन असा आहे की आज जे की पेशंट्स आहे त्यांचं क्लिनिकल एक्झामिनेशन करू, त्यांचे केसाचे सॅम्पल, रक्ताचे सॅम्पल आणि युरिन सॅम्पल कलेक्ट करू. तिवारी सर जे भोपाळवरून आले आहेत ते पाण्याचे सॅम्पल, वॉटर सॅम्पल कलेक्ट करतील, सॉईल सॅम्पल कलेक्ट करतील, अन्नाचे फूडचे सॅम्पल कलेक्ट करतील. आणि उद्या आणि परवा आम्ही विलेजमध्ये सर्वे करू आणि आम्ही पाहू की याच्यात काय
काही टॉक्सिक मटेरियल आहे का, काही हेवी मेटल आहे का. ऑलरेडी सरकारने इन्व्हेस्टिगेशन केले आहेत. त्यात पाण्यात काही हेवी मेटल्स आढळले नाही. पण अजून जास्त टेस्ट आम्ही त्याच्यात करू आणि पाहू की काय वेदर दिस त्यात काही त्याच्याशी संबंध आहे की नाही. आणि त्या रिपोर्टवरूनच आपण सांगू शकू की हा आउटब्रेक का झाला आहे. शेगाव तालुक्यातील ही समस्या लवकर सुटावी अशी नागरिकांची अपेक्षा आहे. ICMR आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमकडून हा आजार शोधून त्यावर उपाययोजना केली जाईल अशी आशा आहे. या संदर्भातील पुढील अपडेटसाठी पाहत राहा सिटी न्यूज. नागपूर येथील तकिया मैदानाजवळ खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. एका युवकाचा भर रस्त्यात खून झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलीस तपास सुरू असून मृतकाचा भाऊ आणि मित्रांच्या साक्षीने या गुन्ह्याचा तपशील समोर आलाय. घटनेच्या दिवशी 14 जानेवारी रोजी करण उर्फ लकी आपल्या वस्तीतील योगेश कोवे यांच्यासोबत तकिया मैदानाजवळ बोलत होता. याच दरम्यान भांडण सुरू झाले. करणच्या भावाने भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपींनी चाकू, लाथाबुक्क्यांनी व विट्यांनी करणवर हल्ला केला. घटनेनंतर करण गंभीर जखमी अवस्थेत मेडिकल हॉस्पिटलमध्ये त्याला नेण्यात आले, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 103(1), 125(ब), 115(2), 3, 5 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला. मृतकाचा भाऊ व इतर साक्षीदारांच्या जबानीनुसार तपास सुरू आहे. नागपूर पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करीत असून उर्वरित आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल अशी माहिती पोलीस प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. पुलिस स्टेशन धंतुली अंतर्गत एक तकिया मैदान करके स्पॉट है, वहाँ पे ये मर्डर हुआ है. जो मृतक है करण उर्फ लक्की नाइनेकर, ये हमारे रिकॉर्ड पर था. और कुणाल राउत जो आरोपी मेन आरोपी है उसका और मृतक का बहुत दिनों पुराना झगड़ा था. तो उसी झगड़े के आधार पर एक कल का झगड़ा हुआ है और हमने आधे घंटे में इन लोग मतलब जो आरोपी हैं उनको हमने पकड़ा है. और जो आरोपी के नाम है कुणाल राउत, योगेश कोवे और रुपेश वागाड़े और कुणाल राउत की वाइफ काजल राउत, इन लोगों को हमने पकड़ा हुआ है. ये पहले दोनों भी फ्रेंड थे, कुणाल राउत और लक्की नाइनेकर, लेकिन इन दोनों के बीच में कुछ छोटे छोटे कारणों की वजह से झगड़े होते रहते थे. फिर उसके बाद दिवाली के 2024 की जो दिवाली है उसमें बड़ा थोड़ा सा झगड़ा हुआ. तो कुणाल राउत के एफआईआर दिया उसने, तो लक्की नाइनेकर के ऊपर गुना दाखिल किया था. गुना दाखिल करने के बाद तुरंत बाद आधे घंटे में लकी के जो पिताजी थे वो हार्ट अटैक से गुजर गए. तो फिर उसको और उसके फैमिली को लग रहा था कि कुणाल राउत के झगड़े की वजह से हमारे पिताजी का देहांत हुआ है. तो वो कारण उसको मानते थे, इस वजह से उनका झगड़ा चलता रहता था और आपसी वो वाद बहुत बड़ा हो गया. फिर चाकू से मारहान हुई है, हाथ बुक्की से भी मारहान हुई है. और 4 आरोपी हैं. 4 आरोपी कुणाल राउत, योगेश कोवे, रुपेश वागाड़े और कुणाल राउत की वाइफ काजल राउत, ये 4 आरोपी हैं. हमने उनको आधे घंटे में ही हमारे हाथ में ले लिया था. ही घटना केवळ धंतोलीच नव्हे तर नागपूर शहरासाठी धोक्याचा इशारा आहे. तरुणांमध्ये वाढणाऱ्या हिंसाचाराला आळा घालण्यासाठी कडक उपाययोजना करण्याची गरज आहे. या संदर्भात पुढील अपडेटसाठी पाहत राहा सिटी न्यूज. ठाणे जिल्ह्यातील मुंबई नाशिक महामार्गावर आज पहाटे मोठा अपघात झाला आहे. शहापूर तालुक्यातील गोठेघर जवळ एका बेकाबू कंटेनरने भीषण दुर्घटना घडवली आहे. या अपघातात 3 लोकांचा मृत्यू झाला असून 14 जण जखमी झाले आहेत. अपघाताचे नेमके कारण काय, पोलिसांचा पुढील तपास काय सांगतो, चला या प्रकरणाचा सविस्तर आढावा घेऊया. शहापूर तालुक्यातील गोठेघराजवळ भरधाव कंटेनरने 3 वाहनांना आणि नंतर एका बसला धडक दिली. या अपघातात 3 लोक जागीच ठार झाले तर 14 जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू. वाहनांवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज. अपघातामुळे काही काळ मुंबई नाशिक महामार्गावरील वाहतूक ठप्प. शहापूर पोलिसांनी अपघाताचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केलाय.
शहापूर तालुक्यातील गोठे घराजवळ भरधाव कंटेनरने 3 वाहनांना आणि नंतर एका बसला धडक दिली. या अपघातात 3 लोक जागीच ठार झाले तर 14 जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू. वाहनांवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज. अपघातामुळे काही काळ मुंबई नाशिक महामार्गावरील वाहतूक ठप्प. शहापूर पोलिसांनी अपघाताचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केलाय. शहापूर तालुक्यातील गोठे घराजवळ भरधाव कंटेनरने 3 वाहनांना आणि नंतर एका बसला धडक दिली. या अपघातात 3 लोक जागीच ठार झाले तर 14 जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू. वाहनांवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज. अपघातामुळे काही काळ मुंबई नाशिक महामार्गावरील वाहतूक ठप्प. शहापूर पोलिसांनी अपघाताचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केलाय. शहापूर तालुक्यातील गोठे घराजवळ भरधाव कंटेनरने 3 वाहनांना आणि नंतर एका बसला धडक दिली. या अपघातात 3 लोक जागीच ठार झाले तर 14 जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू. वाहनांवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज. अपघातामुळे काही काळ मुंबई नाशिक महामार्गावरील वाहतूक ठप्प. शहापूर पोलिसांनी अपघाताचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केलाय. अशा अपघातांमुळे महामार्गावरच्या सुरक्षतेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. वाहन चालकांनी सावधगिरीने वाहन चालवणे आणि वेगावर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. या घटनेतील जखमींना लवकरात लवकर बरे होण्यासाठी आम्ही शुभेच्छा देतोय. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी अमरावतीत एक अनोखा विक्रम रचला जाणार आहे. पोलीस कर्मचारी आणि योगासनपटू प्रवीण दादाराव आखरे 25 मीटर पाण्यात राहून सायकल चालविण्याचा विश्व विक्रम प्रस्थापित करणार आहे. त्यासाठी त्यांनी सायकलवर तिरंगा लावून 26 जानेवारीला जलतरण केंद्रात या विक्रमाचे सादरीकरण करणार आहेत. हा महत्त्वाचा आणि ऐतिहासिक प्रसंग पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी आणि इतर अधिकारी उपस्थित असताना साजरा होणार आहे. अमरावतीतील पोलीस कर्मचारी आणि योगासनपटू प्रवीण दादाराव आखरे 26 जानेवारीला जलतरण केंद्रात नवा विक्रम प्रस्थापित करण्याच्या तयारीत आहेत. 25 मीटर पाण्यात सायकल चालवण्याचा हा विक्रम, ज्यासाठी त्यांनी 15 ऑगस्ट पासून सतत सराव सुरू केला आहे. त्यांच्या या महत्वाकांक्षी प्रकल्पात पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, उपायुक्त गणेश शिंदे आणि इतर अधिकारी उपस्थित राहणार आहेत. प्रवीण आखरे यांनी यापूर्वी आशिया बुक रेकॉर्डमध्ये सहभाग घेतला असून आता आणखी एक विक्रम करण्यासाठी सज्ज आहेत. प्रवीण दादाराव आखरे यांच्या या महत्त्वपूर्ण विक्रमासाठी आम्ही त्यांना शुभेच्छा देतोय. 26 जानेवारीला अमरावतीत होणारा हा ऐतिहासिक प्रसंग पोलीस कर्मचारी आणि शहरवासियांसाठी अभिमानाची बाब ठरेल. अधिक माहितीसाठी आमच्याबरोबर जोडले राहा. अमरावतीमध्ये घरकुल योजनेतील लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण घडामोड घडली आहे. मनपा वतीने राजापेठ येथील झोन कार्यालयात रमाई आवास योजनेसह इतर घरकुलांसाठी एक विशेष अभियान राबविले. यावेळी लाभार्थ्यांच्या समस्यांची थेट तपासणी केली गेली आणि प्रशासनाने त्यांची तक्रार सोडविण्यासाठी ठोस निर्णय घेतले. राजापेठेतील मनपा झोन कार्यालयात घरकुल लाभार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या विशेष अभियानात लाभार्थ्यांनी त्यांच्या समस्या मांडल्या. प्रशासनाने पारदर्शकतेची खात्री देण्यासाठी शिबिराच्या दरम्यान बायोमेट्रिक तपासणी आणि अर्जांचे पुनरावलोकन केले. अनेक लाभार्थ्यांनी याचा फायदा घेतला. तसेच अनेक समस्यांचा योग्य निराकरणही यावेळी काढण्यात आले. यावेळी 2 मजली इमारत मालकांना घरकुल लाभ मिळाल्याच्या तक्रारीही उपस्थित झाल्या, परंतु गरीब लाभार्थ्यांना अद्याप घरकुल मिळालेले नाही, यावर प्रशासनाने उत्तर दिले. शिबिर घेण्यात आलेलं आहे, त्याचा काय उद्देश? अमरावती शहरामध्ये अमरावती महानगरपालिकेअंतर्गत जी रमाई आवास योजना आहे, तर त्या योजनेचे जे लाभार्थी आहेत त्याचं साधारणतः या वर्षाकरता 2000 लाभार्थ्यांचं टार्गेट देण्यात आलेलं आहे. त्यांचे अर्ज आमच्याकडे प्राप्त झालेले आहेत, परंतु त्याच्यामध्ये व्हेरिफिकेशन करणे म्हणजे बायोमेट्रिक करणे, त्याचबरोबर कागदपत्राची पूर्तता करणे, अपूर्ण कागदपत्राची पूर्तता करणे, या संदर्भात बऱ्याच वेळी लोकांकडनं मुद्दे उपस्थित होत आहेत. तर त्याकरता
एक 2 दिवसीय शिबिर आपण आयोजित केलं आहे, ज्यामध्ये सर्व लाभार्थ्यांनी जे काही अर्ज केलेले आहेत त्या सगळ्यांना मोबाईलद्वारे सूचित करण्यात आलेलं आहे आणि ते तिथे उपस्थित राहून त्यांची आपली कागदपत्रांची पूर्तता तसेच बायोमेट्रिक करतील. ज्यावेळी पूर्णपणे पारदर्शकता त्याच्यामध्ये निर्माण होईल, मग ज्याला लाभ मिळायचा आहे ते सर्व त्याच्यामध्ये कव्हर होण्याची शक्यता आहे. 2023 आणि 2024 पर्यंत किती घरकुल मंजूर झाली आहे काही माहिती? नाही, दरवर्षी शासनाकडनं जे आपल्याला उद्दिष्ट येतं त्याची आपण पूर्तता करतोच आहे, परंतु ह्या वेळेला आपण ते सगळे ऑनलाईनमध्ये घेतलेलं आहे. त्याच्यायोगे लोकांचे अर्ज व्हेरीफाय करणं अतिशय सोपं जात आहे आणि त्यामध्ये कोणाचाही भेदभाव केला जात नाही. ज्याचे अर्ज पहिले येत आहेत आणि जे परिपूर्ण आहेत त्यांना पहिल्यांदा लाभ दिला जातो. लाभार्थ्यांना भेदभाव केला जात असल्याची माहिती आम्हाला तक्रारीसुद्धा आलेल्या आहेत. तर ज्यांच्याकडे 3-3 मजली इमारत असेल त्यांनासुद्धा त्या फायदा दिला आहे. ज्यांचं घर कवेलू 3 टप्परचं असेल त्यांना अद्यापर्यंतही लाभ मिळाला नाही. पैशाची मागणी केली जात आहे. यावर काय चौकशी ह्याच्याकरताच हे शिबिर आयोजित केलं. हे मुद्दे उपस्थित झाल्यामुळेच आपण हे सगळं शिबिर आयोजित करून ज्यांना कोणाला ह्याच्या संदर्भात तक्रारी उपस्थित करायच्या असतील किंवा काही मुद्दे उपस्थित करायचे ते करत आहेत. ऑलरेडी त्या शिबिरामध्ये लोकांनी आत्तापर्यंत काही मुद्दे दिलेले आहेत. त्यांची व्हेरिफिकेशन केल्यानंतरच त्याला अंतिमतः सामाजिक न्याय विभागात तर्फे ही योजना आहे, तर त्यामार्फत ती योजनेची अंमलबजावणी करण्यात येईल. घरकुल योजनेची पारदर्शकता आणि लाभार्थ्यांच्या समस्यांची तातडीने सोडवणूक प्रशासनासाठी एक महत्त्वाची धडक ठरली आहे. अशा प्रकारे अधिक यशस्वी अभियान राबवले जात असताना एक अशी आशा आहे की भविष्यात अधिक लाभार्थ्यांना घरकुल लाभ मिळेल. मुंबई पोलिसांनी दर्यापूर शहरातील सदानंद कॉलनीत छापा मारला आणि ऑनलाईन फ्रॉड प्रकरणात 12 जणांना ताब्यात घेतलंय. यावेळी पोलिसांनी त्यांच्याकडनं लॅपटॉप, मोबाईल आणि दुचाकी वाहन जप्त केलाय. मुंबई पोलिसांनी दर्यापूर येथील सदानंद कॉलनीत छापा टाकत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत एकूण 12 जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून लॅपटॉप, मोबाईल फोन, 4 चाकी वाहन आणि दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. ही कारवाईत मुंबईत सुरू असलेल्या ऑनलाईन फसवणूक प्रकरणाशी संबंधित असून ताब्यात घेतलेल्या आरोपींवर गंभीर आरोप आहेत. त्यांना चौकशीसाठी मुंबईला नेले जात आहे. दर्यापूरमधील स्थानिक नागरिकांमध्ये या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित बंडू पवार यांच्यावरही शंकेचा संशय आहे आणि त्याच्या विरुद्ध सखोल चौकशी सुरू आहे. मुंबई पोलिसांच्या या कारवाईने फसवणूक प्रकरणाशी संबंधित एक मोठा रॅकेट उघड होण्याची शक्यता आहे. दर्यापूरमधील आरोपींच्या हालचालींवर पोलिसांनी आधीपासूनच लक्ष ठेवले आहे, त्यामुळे या कारवाईला यश आले आहेत. मुंबई पोलिसांनी दर्यापूर पोलिसांच्या मदतीने 12 जणांना ताब्यात घेतल्यानंतर आता ते चौकशीसाठी मुंबईमध्ये रवाना होणार आहे. या प्रकरणात अधिक तपास सुरू आहे. पोलीस आयुक्तालय वतीने आयोजित तक्रारी निवारण कार्यशाळेत 13 ते 16 जानेवारी दरम्यान नागरिकांच्या तक्रारींवर ऑन द स्पॉट कारवाई केली. यावेळी 10 पोलीस स्टेशनच्या अधिकारी व कर्मचारी एकत्र आलेत आणि तक्रारींना समरोपचाराने निरसन केलेत. अमरावतीत कलम 37 लागू, 5 महत्त्वाच्या हेडलाईन्स. शांतता राखण्यासाठी कलम 37 लागू. अमरावती शहरात कायदा आणि सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी पोलीस आयुक्तांनी कलम 37(1) आणि 3 जारी केले. प्रतिबंधात्मक आदेश 17 ते 31 जानेवारी लागू. 17 जानेवारीपासून ते 31 जानेवारी 2025च्या मध्यरात्रीपर्यंत हा आदेश राहणार आहे प्रभावी. कायदा मोडणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. संपूर्ण पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रावर प्रभाव. अमरावती पोलीस आयुक्तालयाच्या सर्व हद्दीत हा आदेश अंमलात राहील. पोलीस आयुक्तांचे नागरिकांना आवाहन. कायद्याचे पालन करा आणि शहरातील शांतता टिकवण्यासाठी सहकार्य करा, असे नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निरसन करून पोलीस आयुक्तालयाने एक नवा आदर्श प्रस्थापित केलाय. या उपक्रमामुळे शहरातील नागरिक समाधानी झाले असून त्यांनी पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांचे आभार मानले आहेत. जाता जाता पुन्हा एकदाच्या ठळक बातम्या. मुंबई पोलिसांची दर्यापुरात धडक कारवाई. 12 जणांनी मुंबईत ऑनलाईन फ्रॉड प्रकरणी दर्यापूर येथून 12 जण ताब्यात. अमरावतीत शांतता राखण्यासाठी कलम 37 लागू. शहरातील शांतता टिकवण्यासाठी सहकार्य करा, पोलीस आयुक्तांचे आव्हान.
शिवसेना महिला संघटनेचा जिल्हा सामान्य रुग्णालयात धडक मोर्चा. कारभारावर कडक इशारा. नायलॉन मांजामुळे राजापेठ उड्डाण पुलावर दुचाकीस्वार गंभीर जखमी. धारदार मांजाने संदीप पाटील यांच्या गळ्याला गंभीर जखमी. रमाई आवास योजनेच्या मागणीसाठी पोहरापूर्णा येथील नेतनराव कुटुंबियांचा प्रशासनाला इशारा. 26 जानेवारी रोजी करणार आत्मदहन. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवरही बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल 117, जिओ चॅनल 872, जीटीपीएल चॅनल 73, RRC 899, फास्ट पे चॅनल 256 तर सिटी केबल चॅनल 92 वर. आता अमरावती विदर्भानंतर महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटर संपर्क करावा. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त YouTube, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. YouTube अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वताधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे. हे बातमी तेवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटू नवीन घडामोडींसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज.